सो सिंपल इन्फॉर्मेशन्स होती. कुठे गेली ती फाईल? लेट मी ओपन. ते डायग्राम आपण जे काढलेली आहे ते ओपन करतो. बॅच 15 राईट. तर यामध्ये बघा आपण SDLC बद्दल डिस्कस केलेलं आहे की एक सॉफ्टवेअर जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा त्याच्या कोणत्या स्टेजेस असतात, त्याला कोणत्या स्टेजेसमधून जायचं असतं, देन ॲक्च्युली आपली ॲप्लिकेशन क्रिएट होते. एवढं आपण बघितलेलं आहे. देन त्यानंतर त्या स्टेजेसमध्ये जे टीम्स काम करते त्या टीम्सला आपण डिवाइड केलेलं आहे. करेक्ट. डेव्हऑप्सला लागणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत लिनक्स आणि क्लाउड याबद्दल पण आपण डिस्कस केलं आहे. देन त्यानंतर 2 टीम्स मिळून आपला डेव्हऑप्स इंजिनियर क्रिएट होतो. का क्रिएट होतो? कारण या डेव्हऑप्स इंजिनियरला पूर्ण टूल्स बद्दल इन्फॉर्मेशन असते. भलेही तो पूर्ण टूल्सवर काम करणार नाही, बट तो तेवढा कॅपेबल असतो की तो थोडंसं काय म्हणतात त्याला, एक्सप्लोरेशन करून त्यावर काम करू शकतो. एवढं तो कॅपेबल असणारच. देन यामध्ये बघा डेव्हलपमेंटमध्ये कोणते कोणते स्टेजिंग आहेत आणि कोणते कोणते टूल्स आपण लर्न करतोय ते बघितलेलं आहे. आणि या सगळ्यांना इंटिग्रेट करणे म्हणजेच कंटिन्युअस इंटिग्रेशन अप्लाय करणे. हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण जेनकिंग्स आहे किंवा कोणी पण असो इंटरव्ह्यूवर तुम्हाला विचारू शकतो की कंटिन्युअस इंटिग्रेशन अँड कंटिन्युअस डिलिव्हरी व्हॉट इज मीन बाय इट. ठीक आहे. इथे आणखी एक टर्म असते कंटिन्युअस डिप्लॉयमेंट, कंटिन्युअस डिलिव्हरी. कधी डिप्लॉयमेंट ऐकणार, कधी डिलिव्हरी ऐकणार. त्यामध्ये डिफरन्स असा आहे की अप्लिकेशन तर आपली रेडी झाली आहे, ठीक आहे, हे इंटिग्रेशन संपलं. त्याच्यानंतर डिप्लॉयमेंट. आता डिप्लॉयमेंट आणि डिलिव्हरी म्हणजे काय? वाय समवन सेज डिप्लॉयमेंट अँड समवन सेज डिलिव्हरी, राईट ना. तर त्यामध्ये डिफरन्स असा आहे की एखादा क्लायंट असतो, लेट्स कन्सिडर करा हॉटस्टारवाला आहे, ठीक आहे. हॉटस्टारकडे त्याचे स्वतःचे इंजिनियर्स पण असतील आणि त्यांनी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ॲप्लिकेशन बनवायचा. क्लिअर आहे ही गोष्ट. आपण ॲप्लिकेशन बनवली आहे, बट हॉटस्टारला त्यांना काही 6 महिन्यानंतर ती ॲप्लिकेशन डिप्लॉय करायची आणि सध्याच्या कंडिशनला त्यांना ती स्टोअर करून ठेवायची आहे त्यांच्याजवळ. मग अशा कंडिशनमध्ये ही जी प्रोसेस झाली ही कोणती प्रोसेस होणार? हे डिलिव्हरी प्रोसेस होणार, हँडओव्हर करणे प्रोसेस होणार. जसं आपला डिलिव्हरी बॉय येतो, आपल्याला फूड हँडओव्हर करून जातो, आपल्यापर्यंत पोहोचवून देतो, तो आपल्याला खाऊ घालतो का? नाही. सो दिस इज नथिंग बट अ डिलिव्हरी. की आपण क्लायंटला आपली बनलेली ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करून देणार, त्याला कुठेतरी सेव्ह करायची आहे ती सेव्ह करून देऊन देणार. S3 असो, S3 बकेटमध्ये त्याला स्टोअर करून ठेवायची असेल तर तो आपण स्टोअर करून देऊ, बस. आपण हँडओव्हर केलाय, संपलं आपलं काम. त्यानंतर तो डिप्लॉय कधी करायचा, कुठे करायचा ते त्यांचा प्रश्न आहे. ठीक आहे. ओके. हा झाला डिलिव्हरी पोर्शन. आणि डिप्लॉयमेंट मीन्स व्हॉट? तर हॉटस्टारवाल्याला काय करायचं आहे की आपल्याला ॲप्लिकेशन त्यांना द्यायचीच आहे, पण त्यांना त्यांच्या सर्व्हर्सवर इन्स्टॉल करून पाहिजे आणि टेस्ट करून पाहिजे. सो दिस इज नथिंग बट अ डिप्लॉयमेंट. की या तुम्हीच करा, तुम्ही आम्हाला चालू करून दाखवा. ठीक आहे. मोस्टली या दोन्ही प्रोसेसेस फॉलो होतात. कधी डिप्लॉयमेंट होते, क्लायंटच्या सर्व्हर्सवर आपण डिप्लॉय करतो ॲप्लिकेशन, ती रन होते. आणि कधी कोणाला आपण काय करतो, हँडओव्हर करतो फक्त. तर डिलिव्हरी आणि डिप्लॉयमेंट अशी दोन्ही नाव तुम्ही ऐकणार. आणि वन मोर एक नाव ऐकणार तुम्ही, कंटिन्युअस मॉनिटरिंग. ठीक आहे. तर इट कम्स अंडर द सेम पार्ट. आपण एवढं डिस्कस केलंय. डेव्हऑप्सला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या डिस्कस झालेल्या आहे. बट आता हे डेव्हऑप्स आपण काय डिस्कस केलंय? मेथडॉलॉजी आहे ना. डेव्हऑप्स काय? मेथडॉलॉजी. तर डेव्हऑप्स मेथडॉलॉजी अशीच आली का? काही तर असेल त्याच्या आधी. डेव्हऑप्स तर आत्ता चालू आहे, आत्ता फेमस आहे. त्याच्या आधी काय होतं? राईट ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला डेव्हऑप्स आपण आतापर्यंत आता जे डेव्हऑप्स यूज करतोय ते का बरं यूज करतोय हे माहिती असायला पाहिजे. मग क्लिअर आहे. तर येस, सर्वात आधी जे फर्स्ट होतं ते वॉटरफॉल मेथड. सर्वात आधी जी मेथड चालायची ॲप्लिकेशन बनवण्यासाठी ती मेथड असायची कोणती?
वॉटरफॉल मेथड. आता हे एक सिनियर लाईन आपला वॉटरफॉल. वॉटरफॉल म्हणजे काय असते की वरतून चालू होणार, एका स्टेजवरून सुरू होणार आणि तो डायरेक्ट एंड होणार एका सरळ लाईन मध्ये, है ना. तो सेम पॅटर्न मध्ये हे वर्क चालायचं. जो काही कोड असायचा, आता ऍप्लिकेशनची कोडिंग तर करायचीच आहे ना आपली. ऍप्लिकेशनची कोडिंग आता डिफरन्स सांगतोय तुम्हाला. आधी कसं काम व्हायचं ना, आता डेव्हलप्स मध्ये कसं काम होतं, थोडं लक्ष घ्या. ऑनलाईन आवाज येतोय सर्वांना? हो सर येतोय. ओके. सो काय असायचं की आपला जो ऍप्लिकेशन बनतोय तो ऍप्लिकेशन प्लॅनिंग वगैरे तर सगळं झालं, पण कोडिंग जेव्हा लिहायला सुरुवात करतो अख्ख्या ऍप्लिकेशनचा कोड एका टायमालाच लिहावा लागतो. त्यामध्ये 1000 लाईन असो किंवा 1,00,000 लाईन असो, त्यांना काय करायचंय, त्या अख्ख्या लाईन्स आधी लिहायचे, अख्खा कोड. ठीक आहे. त्याला मोनोलिथिक पण म्हणायचे. मोनोलिथिक आणि मायक्रो सर्व्हिसेस. आता मायक्रो सर्व्हिसेस आहे, आधी मोनोलिथिक होत. ठीक आहे. तर पूर्ण कोड ऍट अ टाइम लिहावा लागायचा, देन त्यानंतर तो टेस्टिंगला जायचा. आता कोड लिहायला 2 महिने लागले, काही ना काही चेक करून हे ते गोष्टी कोडरला डेव्हलपरला माहिती असेल. एकच मिनिट. कुठे होतो आपण? वॉटरफॉल मेथड. ठीक आहे. एक बेसिक थिंग होती आधी की जे काही कोड लिहायचे ते पूर्ण कोड काय एका टायमालाच लिहून टाकायचं आणि त्यानंतर त्याला टेस्टिंगला पाठवायचं. टेस्टिंग वाला पण त्या टायमाला काय काम करतोय आपल्याला थोडी माहिती आहे. तो टेस्टिंग वाला त्याच्या मनाने नंतर त्याच्या मनानुसार काम करेल. होऊ शकते तो दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये बिझी असेल, या प्रोजेक्टला टाइम नाहीये या प्रोजेक्टला द्यायला, राईट. त्याच्यानंतर तो टेस्टिंग त्याच्या मनाने असर करणार. होऊ शकते त्या टेस्टिंग केल्यानंतर त्याला काही बग्स आढळले किंवा सगळ्या गोष्टी काही ना काही इश्यूज आढळले, अगेन तो डेव्हलपरला सांगणार की बाबा हा इश्यू येतोय बघ. डेव्हलपर काय करणार, अख्ख्या 1,00,000 लाईन्स मध्ये 1,00,000 लाईन्स मध्ये किंवा 1000 10,000 जे काही लाईन्स असणार आहे त्यामध्ये तो चेक करणार वन बाय वन काय इश्यू केले होते मी, कशामध्ये काय झालंय. तो हेक्टिक टास्क आहे, कम्प्लीट हेक्टिक टास्क आहे. आपण स्वतः जर आपण तसं करतो म्हटलं फाईल बाय फाईल तर आपल्याला आपलं डोकं चालणारच नाही.
आजच्या कंडिशनला, मग तेव्हा ते काम तसं व्हायचं. ठीक आहे. तर तो जो फ्लो होता तो वॉटरफॉल. इथे तुम्हाला इमेजमध्ये पण दिसेल, इथे त्याची डेफिनेशन पण दिसेल. इट्स अ लिनियर सिक्वेन्शियल प्रोजेक्ट मॅनेजमेंट अप्रोच वेअर वर्क फ्लोज डाऊनवर्ड थ्रू द डिस्टिंक्ट फेजेस. बरोबर. तर फेजेस ज्या आहे आपल्या SDLCच्या त्याच आहेत बघा. इथे डिझाईन, इम्प्लिमेंटेशन, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट अँड मेंटेनन्स आहे. सेम जे आपण डिस्कस केलेलं आहे. In strict order, which is phase fully completed before the next begins. फुल्ली कम्प्लीट पाहिजे. पहिली स्टेज काय पाहिजे, फुल कम्प्लीट व्हायलाच पाहिजे. म्हणजे कोड त्याचा फुल लिहिलेलं पाहिजे, त्याच्यानंतरच टेस्टिंगला तो पाठवू शकणार. विचार करा, तो तेवढा कोड लिहायला किती टाइम लागतो, आणि तो इश्यू जर काढून दिला एखाद्या टेस्टरने त्यामध्ये, मग तो फाइंड आउट करून रिझॉल्युशन, इट्स अ व्हेरी हेक्टिक टास्क. तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस व्हायची इथे. एक कंप्लीट झाल्याशिवाय दुसरी होणार नाही. तर या पद्धतीने एकदम लिनियर वर्क व्हायचं इथे. हे दिसतंय डायग्राम. तर रिक्वायरमेंट, डिझाईन, डिप्लॉयमेंट, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट अँड मेंटेनन्स आहे. तर या पद्धतीने काम व्हायचं. बट हे जे हेक्टिक टास्क आहे, या हेक्टिक टास्क म्हणजे जे डिसएडव्हान्टेजेस होते, यांना रिझॉल्व्ह कसं करायचं, यापासून समोर कसं जायचं. टाइम ड्युरेशन, खूप जास्त टाइम ड्युरेशन. कोडिंग लिहायला 2 महिने, टेस्टिंग करायला 1 महिना, डिप्लॉयमेंटसाठी परत ते प्रोसेस. ठीक आहे. तर याचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत, असं ऍडव्हान्टेजेस असं एकदम म्हणायला काहीच नाही, पण डिसएडव्हान्टेज भरपूर आहे. टाइम ड्युरेशन खूप जास्त लागतो. मॅन्युअल वर्क जास्त आहे. मेन म्हणजे मॅन्युअल थिंग्स असतात. ठीक आहे. तर हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. डिसएडव्हान्टेजेस पण आपण बघून घेऊ. जे मी तुम्हाला सांगितलं तेच असणार आहे, आणखी काही एक्स्ट्रा नाही. लेट्स सी इन द एडवांटेजेस. आता कधी कामात येऊ शकते, कधी तुम्हाला हे अवॉइड करायची आहे. ठीक आहे. सिंपल आहे. मी जे तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने आहे. बट येस, हे कुठे कुठे एकदम छोटे छोटे जर प्रोजेक्ट असेल तुमचे, एकदम छोटे छोटे मायनर, मी एकदम असं म्हणतो की आपण लॉग इन पेज बनवायचं आहे, तर ठीक आहे, चाललंय, ह्या पद्धतीने आपण करू शकतो. तर इथे बघा ऍडव्हान्टेज मध्ये काय आहे, इझी टू यूज सिंपल मेथड म्हणतात. सिंपल मेथड आहे, कोड लिहा, काम करा, संपला विषय. पण हे कधी होणार, एकदम छोट्या प्रोजेक्ट्स मध्ये. कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्स मध्ये हे काम करणार नाही, कारण तिथे मल्टिपल फाईल्स क्रिएट करायचे असतात, मल्टिपल इंटिग्रेशन करायला पाहिजे आपण, डेटाबेस, हे ते भरपूर साऱ्या गोष्टी असतात. ठीक आहे. तर कॉम्प्लेक्स मध्ये होणार नाही. फेजेस आर क्लिअर. ठीक आहे, तुम्हाला पहिली स्टेज झाली, दुसरी स्टेज झाली, तिसरी, हे क्लिअर आहे. पण इकडे काय, नॉट सुटेबल फॉर कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट लिहिलेला आहे. डज नॉट अलाउ मच रिव्हिजन्स. ठीक आहे. रिव्हिजन, त्याचे वर्जन बाय वर्जन तुम्हाला प्रॉपरली हँडल करता येणार नाही. रिस्क अँड अनसर्टनटी आर हाय. रिस्क खूप आहे. मॅन्युअल इनपुट जो एक छोटासा स्पेस जरी जास्त पडला कोड्स मध्ये, तर इश्यूज येतात, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. डज नॉट इन्क्लूड अ फीडबॅक पाथ. वन मोर थिंग, इथे काय होतं, कम्प्लीट जोपर्यंत प्रोजेक्ट बनणार नाही. आता एक सिंपलचा एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही मकान बनवायला दिलाय. हा एक्झाम्पल मी सर्वांना सांगतो, पण ह्या एक्झाम्पलने खरंच आपल्याला हे वॉटरफॉल, एजाईल वगैरे सगळंच व्यवस्थित क्लिअर होतं. तर काय होतं, एक बिल्डिंग तुम्ही बनवायला दिलेली आहे, कॉन्ट्रॅक्टरने अख्खी बिल्डिंग बनवून टाकली आणि देन तुम्हाला दाखवली. काय वाटेल तुम्हाला, काय होईल? तुमचं घर आहे, स्वप्नाचं, ड्रीम होम. कॉन्ट्रॅक्टरला दिलं बनवायला, कॉन्ट्रॅक्टरने अख्खी बिल्डिंग बनवून टाकली रातोरात आणि दिली तुम्हाला. काय करा? तुमच्या रिक्वायरमेंट नुसार झाली आहे का ते? नाही झाली आहे. तुम्हाला कधी विचारलं त्यांनी? अख्खं घर कम्प्लीट झाल्यानंतर विचारलं. त्याआधी कधी काही कम्युनिकेशन केलं का? नाही केलं. तर इथे एक हा डिसएडव्हान्टेज आहे की आपण जोपर्यंत काम ऍप्लिकेशन बनत नाही, बनल्यानंतरच क्लायंटला जाणार, क्लायंट तो चेक करणार.
चेक करून पण इश्यू काय होणार, जर त्याला काही मॉडिफिकेशन करायचं असेल अगेन स्टार्टिंग पासून काम करावं लागेल. मग बनलेल्या घराला अजून तोडफोड करा. राईट, ग्राउंड फ्लोअर मध्ये चेंज करायचे असेल तर ग्राउंड फ्लोअर म्हणजे पूर्ण घर कोलॅप्स. राईट, तर हा प्रॉब्लेम असायचा. तर सिंगल वे कम्युनिकेशन आहे, सिंगल फीडबॅक क्लायंट कडून. क्लिअर? ओके. आता हे जे काही आहे हे सगळे जे डिसएडव्हान्टेजेस आहे याचे, हे डिसएडव्हान्टेजेस ओव्हरलॅप केले कोणी तर एक यापेक्षा ऍडव्हान्स मेथड आपण यूज करायला सुरुवात केली, ती म्हणजे अजाईल मेथडॉलॉजी. कोणती मेथडॉलॉजी? तुम्हाला हे सगळे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस माहिती पाहिजे. हा, मी तर डायरेक्टली तुम्हाला शो करतोय बिकॉज थेरॉटिकली जेवढं तुम्ही ऐकता त्यापेक्षा व्हिज्युअलायझेशन जे तुम्ही बघता ते जास्त लक्षात राहते. मी या प्रोसेसने चालतो कारण आपण जे बघतो ते जास्त लक्षात राहतं. बरोबर आहे का? इथं मूवी बघितल्यानंतर कशी लक्षात राहते? धुरंधर है ना? सो येस, म्हणून मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला गुगलवर दाखवतो आणि गुगलचा यूज करणं सुरुवात करा. तुम्ही एवढं एक्सप्लोरेशन करा गुगलवर की तुम्हाला दुसरी कुठे काय करायची गरज पडणार नाही. इच अँड एव्हरी टर्म्स क्लिअर असली पाहिजे तुमची. अंडरस्टूड? एक्सप्लोरेशन केल्याशिवाय काही समजत नाही. आणि ॲज अ डेव्हलप्स इंजिनियर यू शुड बी एबल टू एक्सप्लोर इच अँड एव्हरीथिंग. कुठेही काही इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे, लेट्स सर्च इट आउट. तुम्हाला माहिती आहे, वेल अँड गुड, बट नाही माहिती, थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. ठीक आहे? तर आता मला माहिती आहे सगळ्या गोष्टी, पण तरी पण मी काय करते, गुगलवरून तुम्हाला दाखवतो. का? तुमचा विश्वास असायला पाहिजे माझ्यावर. ठीक आहे? बरोबर आहे? ऑनलाईन एव्हरीवन आवाज येतोय का? येस सर. काल 18 होते, आज 14 जण आहेत. क्या बात आहे. 4 इकडे आले का? ओके. हा, सो एजाईल मेथडॉलॉजी. आता एजाईल मेथडॉलॉजी वॉटरफॉल मेथड जे आहे आपली त्याचा ऍडव्हान्स व्हर्जन. त्यामध्ये जे काही डिसएडव्हान्टेज होते त्यांना आपण ओव्हरकम केलं. आता ते कसं केलंय? आता सेम एक्झाम्पल घेऊ आपण. हा, एक इथे आधी डेफिनेशन मध्ये काय दिलेलं आहे ते बघा. A flexible project management approach that breaks work into small iterative circles. ओके, त्यांना काय म्हटलं जाते? सॉरी, इंटरेटिव्ह सायकल्स. त्यांना म्हटलं जाते स्प्रिंट्स. ओके, इफ यू आर नॉट एबल टू व्ह्यू सी आय कॅन झूम इट. टचपॅड असण्याचा तो फायदा असतो, झूम करू शकतो. याच्याने नाही करू शकत आपण माऊसने, है ना? हा, तर इथे बघा, प्रायोरिटाइज कोलॅबोरेशन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड रिस्पॉन्डिंग टू चेंज ओव्हर रिजिड प्लॅन्स अँड द डॉक्युमेंटेशन युझिंग फ्रेमवर्क्स लाईक स्क्रम. हे आता हे सगळं मी सांगतो तुम्हाला समजून, डोंट वरी. बट कळलं काय असणार आहे? लेट्स डिस्कस युझिंग डायग्राम. दिस वन इज द पॉप्युलर डायग्राम वी आर युझिंग. काय असते, कसं असते, लेट्स चेक. वॉटरफॉल मेथड बघितलं, एकदम सरळ फ्लो आहे. एक संपल्यानंतरच दुसरं होणार, नाहीतर नाही. ओके, घर बनल्यानंतरच तो एकदा दाखवणार. जसं बनलंय तसं तुम्हाला ठेवावंच लागेल, कंडिशन आहे तिथे. नाहीतर मग स्टार्टिंग पासून परत पाळा आणि परत बनवा. वॉटरफॉल मेथडॉलॉजी. मग आता एजाईल मध्ये काय ऍडव्हान्टेजेस मिळाले? तर एजाईल मध्ये आपण काय करतोय, जे घर आपण बनवतोय, जे अप्लिकेशन आपण बनवतोय ते पार्ट्स मध्ये डिवाइड करतोय. काय करणार आता आपण? पार्ट्स मध्ये डिवाइड. फर्स्ट फ्लोअर, सॉरी, पहिले ग्राउंड फ्लोअर, देन फर्स्ट फ्लोअर, देन सेकंड फ्लोअर, या पद्धतीने. सो अप्लिकेशन जर बनवायची आहे तर सर्वात आधी बनतो आपला लॉग इन पेज किंवा होम पेज. लॉग इन पेज, होम पेज, देन त्यामधले सेपरेट पेजेस. तर आपण काय केलं, आता ह्या सगळ्या मोठ्या अप्लिकेशनला डिवाइड करतोय छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये. कळलं? तर छोटे छोटे पार्ट्स बनवून आपण काम करणार. आणि वन मोर ऍडव्हान्टेज की इथे जे फीडबॅक आहे, फीडबॅक, क्लायंट फीडबॅक है ना,
तो रेग्युलर एक एक स्टेज मध्ये मिळेल. हर छोट्या पार्ट नंतर तो जर कम्प्लीट झालाय क्लायंटला दाखवा, फर्स्ट फ्लोअर बनलाय क्लायंटला दाखवा, तो चेक करेल, मला दार या साईडनं पाहिजे, मला ही भिंत थोडी लांब पाहिजे, किंवा खिडकी मला व्यवस्थित नाही आहे दिसत, तो काय करणार त्यामध्ये इश्यू सांगणार आणि त्याला चेंजेस सांगणार. आता हे जर माहिती झाल्यानंतर तुम्ही काय करणार, लगेच तिथल्या तिथे ते काम करणार, परत रिपेअर करणार आणि परत क्लायंटला दाखवणार. जोपर्यंत एक काम कम्प्लीट होत नाही, ही पहिली स्टेज कम्प्लीट होत नाही, सॉरी पहिला छोटा पार्ट कम्प्लीट होत नाही, तोपर्यंत तुम्ही क्लायंटला दाखवत राहणार. त्याचं सॅटिस्फॅक्शन असेल, ते कम्प्लीट म्हणणार, तेव्हाच आपण दुसरी स्टेपवर जाणार. कळलं? सो दिस इज नथिंग बट ऍडव्हान्टेजेस. आता क्लिअर झालं ना? बरोबर आहे. आता एक सिंपल वे झाला चालू की ठीक आहे, फर्स्ट फ्लोअर बनला, फर्स्ट फ्लोअर मध्ये जर काही चेंजेस करायचे आहे त्याला, तर तो काय करेल, क्लायंटला दाखवणार. आधी क्लायंट फीडबॅक घेणार, रेग्युलर फीडबॅक आहे इथे हर छोट्या पार्ट मध्ये, कंटिन्युअस फीडबॅक. ठीक आहे. तर इथे बघा, हा डायग्राम वरून तुम्हाला काय समजते की एक सर्कल सायकल मध्ये काम करताय तुम्ही. पूर्ण काम चालू करणार, प्लॅनिंग रिस्पॉन्सिबिलिटी, पूर्ण काम वर्क झाल्यानंतर लेट्स कन्सिडर करा लॉग इन पेजचं एक्झाम्पल. लॉग इन पेज जोपर्यंत कम्प्लीट होत नाही त्यापर्यंत त्याला असं ग्रीन सिग्नल येत नाही, असं आपण बोलू शकतो की हाच आपल्याला समोर कॅरी करायचा, तोपर्यंत तो लॉग इन पेजवरच काम करेल, समोर जाणार नाही. आता इथे बघा, जेव्हा पण आता वन मोर थिंग, जे छोटेचा पार्ट आपण जो काम करायला घेतोय, जसं फर्स्ट फ्लोअर क्रिएट करायला घेतोय, तर फर्स्ट फ्लोअर क्रिएट करण्याचा काय टाइम ड्युरेशन दिला जातो, त्याला म्हटलं जाते स्प्रिंट, आणि तो असतो 1 ते 4 वीकचा. हे लिहून घ्या, ह्याच मध्ये जायचं असतं आपल्याला. 1 to 4 वीकचा एक स्प्रिंट असतो. माझा स्वतःचा 4 वीक्स वाला आहे. कितीचा आहे माझा? 4 वीक्स म्हणजे किती झाला? 1 मंथ. आणि 4 वीक्स खूप कमी असते, तुम्हाला वीकली द्यावं लागतं अपडेट्स की व्हॉट यू हॅव डन अँड व्हॉट्स इन प्रोग्रेस. ठीक आहे. तुम्ही काय केलंय आणि प्रोग्रेस मध्ये काय आहे हे तुम्हाला हर वीक मध्ये सांगावं लागतं तुमच्या मॅनेजर्सला किंवा क्लायंट्सला. तर इथे रेग्युलर अपडेट होत आहे. तर छान ऍडव्हान्टेज आहे. ठीक आहे. आणि हा एक असतो कॉल, याला स्प्रिंट कॉल म्हटलं जाते किंवा स्टेटस कॉल म्हटलं जाते किंवा हुकअप मीटिंग म्हटलं जाते. ठीक आहे. वेगवेगळ्या नावाने बोललं जाईल किंवा डेली मीटिंग पण म्हटलं जाईल. इट्स ऑन वीक. तर इथे काय असते, तुम्ही काय करता, तुम्हाला आलेले इश्यूज, तुम्हाला जर काही इश्यूज येत आहे, कॉन्ट्रॅक्टरने काम बरोबर केलं नाहीये, रेती आली नाहीये, सिमेंट आले नाहीये, असे जर काही इश्यू असेल तुमचे, तर ते इश्यूज तुम्ही इथे डिस्कस करता. मग त्याच्यावर रिझोल्युशन्स, एखादा सिनियर डेव्हलपर असेल, सिनियर डेव्हलपर काय करेल, असं नको करू, ते त्या पद्धतीने कर, तर तो ऍडवाइस देतात. तुम्हाला काम कसं करायचं ते थोडेसे डिस्कस करतात. तिथे इश्यूज आणि रिझोल्युशन डिस्कस केले जातात. कळलं? तर हा एक कॉल असतो आणि हा तुम्हाला पण फेस करायचा आहे म्हणजे आहे. कळलं? ठीक आहे. तर इथे ऍडव्हान्टेजेस समजले. काय होणार आहे, छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये काम होणार आहे, त्याला आपण स्प्रिंट म्हणणार. आणि यस, डेली स्क्रम कॉल म्हणतात त्याला. जो डेली होतो त्याला स्क्रम कॉल म्हणतात. आणि जे तुमचे टास्क तुम्हाला करायचे आहे, त्या प्रत्येक टास्क नंतर तुम्हाला चेकबॉक्स क्लिक करत राहावं लागेल. एजाइल मेथोडॉलॉजी. अंडरस्टूड? तर आता वॉटरफॉल आणि एजाइल मेथड डिफरन्स समजला? गुड. ओके. आता एजाइल मेथोडॉलॉजी मध्ये या पद्धतीने तर काम होत आहे, यामध्ये प्रॉपरली डेली बेसिसवर. आता जे वॉटरफॉल मध्ये होतं ते सगळं ऑटोमेटेड होतं का? नाही, ते सगळं मॅन्युअल होतं. इच अँड एव्हरी स्टेप आपल्याला मॅन्युअल करायची. कोड आपण मॅन्युअल लिहिणार, टेस्टिंग आपण मॅन्युअल करणार. तुम्हाला माहिती असेल, टेस्टिंग मध्ये आपण मॅन्युअल टेस्टिंग हा वर्ड यूज केलेला आहे. आपल्याला आता पण
भरपूर ठिकाणी दिसतं. कारण का पुराणे प्रोजेक्ट आहेत काही ज्यामध्ये मॅन्युअल टेस्टिंग आहे चालू, तर ते तसंच राहणार ना चालू जोपर्यंत मायग्रेट होणार नाही. तर मॅन्युअल पूर्ण काम व्हायचं. पण आत्ताच्या कंडिशनला ऑटोमेशन आहे. तर एजाईल मध्ये ऑटोमेशन आपण लावू शकतो. ठीक आहे, एजाईल मध्ये आपण मल्टिपल टूल्स यूज करू शकतो. की काय होईल, जसं आपण डेव्हऑप्स मध्ये बघतोय, एक टूल दुसऱ्याला इंटिग्रेट करून ठेवावं लागेल. एकाचं काम झालं की लगेच तो टेस्ट कोडिंग गिटहब मध्ये आली, गिटहब मध्ये आल्यानंतर लगेच तो काय होईल, टेस्टिंग करायला जाईल, टेस्टिंग केलं पॅकेज बनेल, टेस्टिंग करेल आणि देन डिप्लॉयमेंट प्रोसेसला चालत जाईल. तर इथे टूल्स आपण यूज करू शकतो, ऑटोमेशन लावू शकतो. आलं लक्षात? तर दीज आर दी ऍडव्हान्टेजेस ऑफ युअर अजाईल मेथडॉलॉजी. कळलं? बट यामध्ये याची पूर्ण इन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन काढा ना तुम्ही. देन आता आपण काय कुठे काम करतोय, डेव्हऑप्स वर. तर डेव्हऑप्स कसं काय आलं, तर याचाच ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे डेव्हऑप्स. अजाईलचा ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजे काय, डेव्हऑप्स. डेव्हऑप्स मध्ये पण आपण छोट्या छोट्या पार्ट्स मध्येच काम करतोय, बट फुल ऑटोमेशन इन्क्लूड करतोय. इथे मिनिमम ऑटोमेशन आहे, मिनिमम टूल्स आहेत, आणि डेव्हऑप्स मध्ये काय, कम्प्लीट ऑटोमेशन आहे. कळलं? ठीक आहे. सो नाउ लेट्स मूव टुवर्ड द DevOps. So DevOps methodology, it's a collaborative culture and a set of practice म्हणजे मेथड कन्सिडर करा, that merges software development, dev and IT operation ops. Okay, to deliver a high quality software faster, breaking down silos through shared responsibility. काय दिलेलं आहे, ऑटोमेशन अँड कंटिन्युअस फीडबॅक. ठीक आहे. एक मेजर ऍडव्हान्टेजेस असं कन्सिडर करा की टाइम ड्युरेशन आणि ऑटोमेशन. वॉटरफॉल मेथड मध्ये कोलॅबरेशन बिलकुल नव्हतं. कोलॅबरेशन म्हणजे काय सर? ठीक आहे, कोलॅबरेशन म्हणजेच काय, तर मी तुम्हाला बोललो की कोडर आपला कोड लिहिणार नाही, डेव्हलप जो टेस्टर आहे तो टेस्टर त्यावेळेस अवेलेबल नाही आहे, यांच्यामध्ये कम्युनिकेशन बिलकुल नाही झालं. टेस्टर म्हणणार, टेस्टर माझ्या एन्व्हायरमेंट मध्ये तर प्रॉब्लेम आहे, तुझ्या एन्व्हायरमेंट मध्ये बघा काय करायचं, कसं करायचं. तर हे मिसकम्युनिकेशन भरपूर व्हायचे आणि त्यांचं कन्व्हर्सेशन प्रॉपर व्हायचं नाही, कोलॅबरेशन प्रॉपर होत नाही. देन अजाईल मेथोडॉलॉजी मध्ये ते थोडंसं बेटर झालं की कॉल्स झाले डेली बेसिसवर कॉल्स, है ना. आपण बघितलं ना आता इमेज, तर इथे काय होत आहे, डेली बेसिसवर कॉल्स वगैरे होत आहेत. हर 4 वीक मध्ये 1 वीक मध्ये तुम्ही इश्यूज आणि रिझोल्युशन डिस्कस करताय. तर इथे थोडंसं कम्युनिकेशन वाढलं, इश्यूज रिझोल्युशन कडे जास्त फोकस झाला. ठीक आहे, तर कोलॅबरेशन इथे थोडं वाढलं. बट यापेक्षा चांगलं अजून कोलॅबरेशन कुठे होत आहे, तर डेव्हऑप्स मध्ये. ठीक आहे, तर ईच टीम एकमेकांना कनेक्टेड असते. जर इश्यू आलाय तर लगेच कम्युनिकेशन होऊन ते कोलॅबरेशन थ्रू आपण ऍप्लिकेशन बेटर करतो. कळलं? टाइम ड्युरेशन, वॉटरफॉल मेथड मध्ये आपल्याला जर 1 वर्ष लागतोय, तो कमी होऊन 6 मंथ वर येतो कुठे, अजाईल मध्ये. आणि तोच कमी होऊन डेव्हऑप्स मध्ये 4 मंथ्स वर येतो. कळलं का? वॉटरफॉल कम्प्लीट मॅन्युअल आहे, अजाईल मध्ये आपण थोडा ऑटोमेशन लावतोय, तर येस 1 वर्षाचा 6 महिन्यावर येणार. आणि कम्प्लीट ऑटोमेशन असेल डेव्हऑप्स मध्ये तर तो अजून कमी होतो, टाइम ड्युरेशन 4 महिन्यावर येतो. कळलं? सो हे भरपूर सारे डिफरन्सेस आहेत, भरपूर सारे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत जे तुम्हाला माहिती असले पाहिजे. क्लिअर? काय प्रॉब्लेम, काय इश्यू? पक्का?
It focuses on automating the entire software life cycle. ही लाईन इम्पॉर्टंट आहे इथे, राईट. प्लॅन, कोड, बिल्ड, टेस्ट, रिलीज आहे इथे बघा. मी बोललो होतो तुम्हाला डिप्लॉय, ऑपरेशन अँड मॉनिटर. जे आपण डिस्कस केलेलं आहे त्या सगळ्या स्टेज यांनी घेतलेल्या आहे, म्हणजे आपण प्रॉपरली स्टेजेस फॉलो केल्या. युझिंग टूल्स अँड पाईपलाईन्स. So to enable frequent reliable update, shorter release cycle and improved efficiency आहे, right. You can watch, you can read any one document from the internet. भरपूर साऱ्या लोकांनी भरपूर वेगवेगळ्या डिफरंट डेफिनेशन्स बनवून ठेवलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी बनवता ते डिपेंड करते. ओके. हे 7 फेजेस लक्षात ठेवायचे, ठीक आहे. आता तो क्वेश्चन आला आणि येस, इट्स काय म्हणतात व्हॅलिड थिंग्स. हे आपण करतो तर इथे सगळ्या गोष्टी समोर तुम्हाला कंटिन्युअस दिसेल. का? कारण येस, हे जे कंटिन्युअस वर्कफ्लो आहे, या कंटिन्युअस वर्कफ्लो मुळेच याचा जो लोगो आहे, तुम्ही डेव्हलपचा लोगो बघितला, वॉटरफॉलचा लोगो माहिती आहे का कसा आहे? वॉटरफॉलचा लोगो जसं काही डिस्कस होतच नाही. एजाईलचा माहिती आहे का? सर्कल आहे, जे की हे या पद्धती, राईट. आणि डेव्हलपचा लोगो बघितला का? इन्फिनिटी आहे. ते का बरं आहे? कारण प्रत्येक गोष्ट एकमेकांना कनेक्टेड आहे आणि ते कंटिन्युअस फ्लो मध्ये चालू असतं, सुरू असतं. एक टाइम मध्ये तर हा एजाईल इथे ठीक आहे, फीडबॅक घेतो आणि नंतर थोड्या वेळानंतर चालू करेल, करेक्ट. बट इथे हे कंटिन्युअस चालू असतं. त्यासाठी हे फेजेस इम्पॉर्टंट आहे. डेव्हलपमेंट, इंटिग्रेशन, टेस्टिंग, मॉनिटरिंग, फीडबॅक, डिप्लॉयमेंट अँड ऑपरेशन्स. Correct? Sir, yes, I am in the continuous integration part, continuous monitoring part and continuous deployment operation part. तर yes, logo चेक करून घ्या. Image, here it's your logo. आता हे जे सायकल कंटिन्युअस वे मध्ये चालू असते, दिसते. एसडीएलसीच्या स्टेजेस बघा, कोड, बिल्ड, टेस्ट, रिलीज, डिप्लॉय, ऑपरेशन, मॉनिटर, अगेन प्लॅन पासून सुरुवात होती. तर इथे जो कोड क्रिएट झालेला आहे, जसं गिटहब मध्ये आला तसंच त्याचा एक काय होईल, बिल्ड करायला सुरुवात होईल. त्याचा पॅकेज क्रिएट होईल. पॅकेज क्रिएट झाल्याबरोबर लगेच काय होईल, तो टेस्ट व्हायला जाईल. जर काही इश्यू येत आहे तो लगेच ती सायकल अशी कंटिन्युअस वेने चालू असणार, कंटिन्युअस वे. सो दॅट इज वाय द लोगो इज इन इन्फिनिटी मोड. लोगो सेट ॲज अ इन्फिनिटी. आणि इथे तुम्ही बघा प्रत्येक स्टेजवर त्यांनी टूल्स पण दिलेले आहेत, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. काय दिलेलं आहे कोड मध्ये? गिट लॅब दिलेलं आहे, ठीक आहे. आपली डायग्राम आणि याची डायग्राम काही डिफरन्स नाहीये, फक्त लोगो आपण यूज नाही केलाय. कोड मध्ये काय करतोय तो, गिटहबला यूज करतोय, गिटलॅबला. बिल्ड मध्ये तो काय करतोय, ग्रॅडलला यूज करतोय. आपण नेवन यूज केलाय. ओके, केलाय इन द सेन्स करणार. ओके, आपली इमेज लोड होतीये. यामध्ये आपण तेच टूल्स लिहिलेले आहेत जसे आपण आता इमेज मध्ये बघतोय. सी, बिल्डिंग मध्ये आपण काय लिहिलं आहे, Maven लिहिलेलं आहे. टेस्टिंग मध्ये सोनार क्यूब अँड सेलेनियम. या इमेज मध्ये काय दिसत आहे, सोनार टाइप नेक्सस. सॉरी, हे तर बिल्ड मध्ये आहे. टेस्ट मध्ये अजूर आहे, ओपन स्टॅक, अजूरचं काहीतरी अजूर स्लॅक वगैरे काय असेल, ठीक आहे. डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन. मी भरपूर बोललोय तुम्हाला की टूल्स, अनलिमिटेड टूल्स यूज करू शकता तुम्ही.
ठीक आहे. मार्केटमध्ये असे भरपूर सारे टूल्स आहेत जे तुम्ही नाव पण कधी ऐकलं नसतं. ओके, होऊ शकते कंपनी सेपरेट त्याचा स्वतःचा टूल यूज करते जे की बाकी दुसरीकडे कुठेच होत नाही, असं पण असतं. ओके, देन रिलीज जेनकिन्स आपण यूज केलेला आहे, जेनकिन्स आपण यूज करणार आहोत. तर तो इंटिग्रेशनचं काम करतो, कंटिन्युअस इंटिग्रेशन आणि कंटिन्युअस डिलिव्हरी यामधला पार्ट म्हणजे जेनकिन्स. ओके, हा डेव पोर्शन दिलेला आहे. हा डेव पोर्शन म्हणजे कंटिन्युअस इंटिग्रेशन, ऑप्स पोर्शन म्हणजे कंटिन्युअस डिलिव्हरी ऑर डिप्लॉयमेंट. तर इथे बघा, रिलीज झाल्यानंतर डिप्लॉय करायसाठी काय यूज करतो आपण, CAWS. मी तुम्हाला बोललो EKS वगैरे यूज करू शकतो आपण, EC2 वर आपण डिप्लॉय करू शकतो. अदरवाइज कंटेनर्स मध्ये इन्स्टॉल करू शकतो. कंटेनर्स मध्ये आपण ऍप्लिकेशन आपली डिप्लॉय करू शकतो. कंटेनर्स आता काय असणार आहे, कसं असणार आहे ते आपण बघणार, डोंट वरी. तर डॉकर यूज होईल आणि ह्या डॉकरलाच मॅनेज करायसाठी कुबरनेटिस लागतो, ऑपरेशन. ठीक आहे. आणि येस, कॉन्फिगरेशन जर करायचे असेल तर अँसिबल ऑपरेशन मध्ये येतं ते, त्यांनी ऑपरेशन्स मध्ये टाकल्या सगळ्या गोष्टी की मॅनेजमेंट आणि कॉन्फिगरेशन हे त्यांनी ऑपरेशन मध्ये टाकलेलं आहे. अंडरस्टूड. ठीक आहे. शेप आहे, पण हे शेप पुराणा झालेला आहे, ते काही जास्त यूज होत नाही. मॉनिटर मध्ये आपण बोललो ग्राफानाबद्दल, राईट. भरपूर सारे टूल्स आहेत, यू कॅन यूज एनी. तर हा जो कंटिन्युअस फ्लो आहे, मॉनिटर होणार, मॉनिटर झालं की काही इश्यू आढळले की लगेच अजून कोडमध्ये काही चेंजेस होईल, तो कोड परत बिल्ड होऊन या सायकल मधून येणार आणि परत काही इश्यू आढळले तर परत सेम गोष्ट कंटिन्युअस वे मध्ये चालू असते. बरोबर आहे. सो दॅट इज वाय दिस इज नथिंग बट युअर इन्फिनिटी लोगो फॉर डेव्हलप. कळलं. याचे लोगोस माहिती आहे का आपल्याला. लोगो, सॉरी टीचिंग नाही, काय अजाय. तर असा राऊंड वाला लोगो तुम्हाला दिसेल. क्लिअर. आणि वॉटरफॉल मध्ये काही लोगो असतो का. या पद्धतीचा दिसेल, स्टेअरकेज वाला. ठीक आहे. नाही तसं काही स्पेसिफिक नाही तेवढं खास. ठीक आहे. सो आय होप इथपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. एजाइल मेथोडॉलॉजी, वॉटरफॉल अँड देन डेव्हऑप्स, राईट. तर आता आपण काय करू, काही राहिलं का. ठीक आहे. तर आता इथे आपण काय करणार आहोत, आपण सर्वात आधी जे स्टार्ट करू ते काय करणार आहोत, तर गिट आणि गिटहब. गिट आणि गिटहब. आता हे का बरं यूज करायचं आहे ते माहिती पाहिजे, राईट. गिट आणि गिटहब एक आपला जो काही कोड आपण लिहिणार आहोत ते मॅनेज करायसाठी. तर त्याआधी तुम्हाला व्हर्जनिंग वगैरे जे कन्सेप्ट आहे ते तुमची क्लिअर असायला पाहिजे. व्हॉट इज मीन बाय व्हर्जनिंग. Variants of Loki. Variants of Loki. Code. Okay. एकाच फाईल मध्ये आपण जेव्हा मल्टिपल चेंजेस करत होतो ते त्याचे मल्टिपल. हा, तर काय असते, एकच फाईल असते आपली, एकाच फाईल मध्ये आपण मल्टिपल गोष्टी ऍड करत असतो. आज काही केलंय, उद्या काही केलंय, तर आज जे काही आपण काम केलेलं आहे ते काम आपण सेव्ह करून ठेवायला पाहिजे, नाहीतर ते वॉश आउट होईल किंवा उद्या जाऊन आपल्याला माहित पण होणार नाही की आपण आज काय काम केलेलं आहे. होणार का असं नाही. मग ते ट्रॅक कुठे केलं तुम्ही, S3 मध्ये है ना. S3 मध्ये सेम फाईल तुम्ही क्रिएट करत होते, सेम फाईल मध्ये तुम्ही डेटा ऍड करायचे, तिला सेव्ह करायचे. व्हर्जनिंग हा पोर्शन तिथे इनेबल करावा लागतो. तो इनेबल केल्यानंतर काय होतं, त्याचे व्हर्जन्स क्रिएट होतात. म्हणजे काय होते, काय ऍक्च्युली सेम फाईल असते
तुम्ही काही डेटा तुम्ही ऍड करता आणि त्याला एक पर्टिक्युलर आयडी क्रिएट होते. ठीक आहे, फाईलचं नाव सेम आहे, बट त्या पोर्शनला जेव्हा तुम्ही सेव्ह करता वेळेस त्याला एक युनिक आयडी क्रिएट होते की येस, या टायमाला तुम्ही हा डेटा सेव्ह केलाय आणि याला जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर या युनिक आयडीने तुम्ही आयडेंटिफाय करा. होईल? तर ते युनिक आयडी म्हणजेच तुमचा व्हर्जन नेम. ठीक आहे. देन नेक्स्ट डे तुम्ही येणार, नेक्स्ट डे अगेन त्या फाईलला एडिट करणार, अगेन त्याला सेव्ह करणार. तर सेव्ह करता वेळेस त्याला परत अगेन एक नवीन आयडी क्रिएट होईल. फाईलचं नाव सेम असणार. म्हणजे आज आपण काय केलंय, काहीतरी मॉडिफिकेशन केलंय, मॉडिफिकेशन करून अगेन त्याला आपण सेव्ह करतो. तर तो झाला तुमचा त्या दिवसाचा एक व्हर्जन विथ युनिक आयडी. आता हे 2 व्हर्जन तुमचे बनले आहे. 15 दिवसानंतर 15 दिवस तुम्ही असं काम करताय तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की यार 2 दिवसचे आधी स्टार्टिंगचे काम केलं होतं ते बरोबर होतं, तिथून अगेन आपण सुरुवात करू काम. ते तुम्हाला आयडेंटिफाय करता येतं का? नॉर्मल बेसिसमध्ये एकाच फाईलमध्ये जर काम करताय तर नाही, बट जर का वर्जनिंग इनेबल असेल तर आयडेंटिफाय करता येईल की मी 2 दिवस जे स्टार्टिंगचं काम केलं ते कोणतं होतं. बरोबर आहे. सो दिस इज नथिंग बट अ ऍडव्हान्टेज ऑफ वर्जनिंग. आणि हे वर्जनिंग आपल्याला यूज करायची आहे आपला सोर्स कोड मॅनेज करायसाठी, बट इन अ डिफरंट वे, इन अ सिम्प्लिफाईड वे. S3 चा यूज नाही करायचा आपल्याला. तर इथे यूज करणार आपल्या सोर्स कोडवर आपण काम करणार, सोर्स कोड कम्प्लीट मॅनेज करणार. सोर्स कोड म्हणजे काय? ऍप्लिकेशनला जो पण आपण कोड क्रिएट करतोय त्याला आपण सोर्स कोड म्हणतो. ठीक आहे. किंवा आपण जे काही फाईल्स लिहिणार ऍज अ डेव्हऑप्स इंजिनियर, ऍज अ क्लाउड आर्किटेक्ट, जे काही फाईल्स लिहिणार इंटिग्रेशन साठी, छोट्या छोट्या जे काही स्क्रिप्ट लिहिणार त्या सुद्धा आपल्याला अशाच मॅनेज करायचे. ठीक आहे. ऍप्लिकेशन साठी डेव्हलपर जो कोड लिहितो तो तर त्याचा सोर्स कोड झाला. तर आपल्यासाठी आपला सोर्स कोड कोणता? आपल्या स्क्रिप्टिंग. कळलं? तर त्या सुद्धा आपल्याला या थ्रूच मॅनेज करायचं आहे. गिट आणि गिटहब. गिट. सो आय विल टेल यू अबाउट गिट. करायचं काय गिट मध्ये? तर वर्जन समजलं? पक्का? कन्सेप्ट कसा आहे समजलं ना? तर त्याच गोष्टी आता इथे आपल्याला कमांड लाईन थ्रू कशा मॅनेज करायच्या ते बघायचं. आणि गिट हे कसं टर्म आहे की आपल्याला कमांड लाईनने शिकायचं असतं. नंतर तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये कसं काम करता ते तुमच्यावर डिपेंड आहे. जीयूआय मिळतं की काय कसं काम करतं ते तुमच्यावर डिपेंड आहे, बट शिकायचं आपल्याला CLI आहे. अंडरस्टूड? जीयूआय वाला पण सांगेल कधी कधी याच्यावर कसं करायचं, विज्युअल स्टुडिओ कोडवर वगैरे, बट ठीक आहे सध्या CLI वरच राहायचं. ओके. सो गिट हा एक छोटासा सॉफ्टवेअर जो तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे. कशात? तुमच्या लॅपटॉपमध्ये. आता हा करतो काय? तुमच्या सोर्स कोडला मॅनेज करायसाठी कमांड लाईन टूल बनवतो, ऍज अ कमांड लाईन टूल यूज होतो. आलं लक्षात? कसं होणार, काय होणार ते बघू. तर आधी सर्वात आधी काय करा, इथे बघा, द गिट इज अ फ्री अँड ओपन सोर्स डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम. काय लिहिलंय? Distributed version control system designed to handle everything from small to very large projects with speed and efficiency. Understood? ठीक आहे. तर हा जो आहे हा एक छोटासा सॉफ्टवेअर आहे जो तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे, बट याला एका वर्डवर लक्षात द्या, डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम. आता व्हॉट इज मीन बाय दिस? वर्जनिंग तर आपण बघितलंय, बट आता हे जे डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम काय हे बघायला पाहिजे ना. हा वर्जन तर आपण मॅनेज करणार, बट इथे जो यूज केलेला आहे डिस्ट्रीब्युटेड वर्जन कंट्रोल सिस्टम हे थोडंसं समजून घ्यावं लागेल. तर काय होतं, वर्जन 2 पद्धतीने काय करायचं आपण मॅनेज करायचं. एक असायचा सेंट्रलाइज आणि दुसरा आता आहे डिस्ट्रीब्युटेड जो की ऍडव्हान्स्ड आहे.
centralized version control system and distributed version control system. So let's discuss about this versus centralized. ठीक आहे. आता सेंट्रलाइज आणि आता हे डायरेक्टली आपण इमेज थ्रू लर्न करू की काय असतं कसं असतं. इमेज आपल्याला चांगला इम्पॅक्ट देती है ना. आता हे कुणाची पण असू दे इमेज, फक्त आपल्याला कशावर लक्ष द्यायचं आहे, आपल्या पोर्शनवर. ओके, इमेज दिसतीये सर्वांना प्रॉपर ऑनलाईन. रिस्पॉन्स देत चला. काही इश्यू असेल तर काही सांगा. आवाज येत नाहीये, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगा मला. ओके, सो येस, काय बघतोय आपण, सेंट्रलाइज वर्सेस डिस्ट्रीब्युटेड. आता सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम मध्ये काय असायचं, तर तुम्हाला क्लाउड माहितीये, क्लाउड माहितीये ना. काय असते क्लाउड, असते सर, जाऊ द्या काय त्यांना काय विचारू, राईट. तर काय असते, एक रेपोजिटरी आपली असणार क्लाउडवर कुठेतरी, सेंट्रलाइज वे असेल. सेंट्रलाइज म्हणजे एक सिंगल काय असते, लेट्स कन्सिडर करा एखादा हब असतो, ज्या हब सोबत आपण कनेक्टेड असतो. सेंट्रल म्हणतो ना आपण, कॉमन फॉर एव्हरीवन, सेंट्रल. क्लिअर. सेंट्रल गव्हर्नमेंट, सेंट्रल रेल्वे, सेंट्रल भरपूर काही अशाच. तर एक रेपोजिटरी असणार जी की सेंट्रलाइज असणार, कॉमन असणार प्रत्येकासाठी. आता सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम मध्ये व्हायचं काय, तर आपण 3 कॉपीज करायचो. तीन लोक काम करतात असं कन्सिडर करा. वर्किंग कॉपी 1, वर्किंग कॉपी 2, वर्किंग कॉपी 3. तर इथे 3 वर्क स्टेशन्स आहेत जे काम करतात. आणि हे लॅपटॉप्स कन्सिडर करा, पीसी कन्सिडर करा, व्हॉट एव्हर. हा जो आपला काम करणार पूर्ण डेटा या रेपोजिटरी मध्येच ठेवणार. कुठला पण काम करू दे, पूर्ण डेटा आपला एका रेपोजिटरी मध्ये आहे. दिस वन इज द सेंट्रलाइज. म्हणजेच इथे जो डेटा आहे तो त्या तिघांकडे पण असेल. म्हणजेच आता काय होईल, इथे ही रेपोजिटरी, यामध्ये डेटा आहे, वर्किंग करणारा फर्स्ट पर्सन काम करतोय, यासोबत कनेक्टेड आहे, सेकंड पण कनेक्टेड आहे, काम करतोय, थर्ड पण कनेक्टेड आहे. प्रॉब्लेम अशी राहायची की यांना हे कनेक्टिव्हिटी 24/7 तेव्हाच मिळणार जेव्हा इंटरनेट आणि इलेक्ट्रिसिटी असणार. इंटरनेट आणि इलेक्ट्रिसिटी असणार, त्याशिवाय हे लोक काम करू शकणार नाही. झालं, डिसएडव्हान्टेजेस मिळाले. ठीक आहे. अगेन ही रेपोजिटरी जर डाऊन झाली तर हे तिघेही काम करू शकणार का, नाही करू शकणार. कारण यांच्याकडे काही बॅकअप मध्ये काही डेटा आहे का, नाही. अख्खा डेटा या रेपोजिटरी मध्ये आहे आणि हे लोक जोपर्यंत कनेक्टेड आहे तोपर्यंत काम करणार, अदरवाइज करू शकणार नाही. तो एक प्रॉब्लेम. आणि ही रेपोजिटरी डाऊन झाली तर खूपच जास्त प्रॉब्लेम, कारण डेटाच लॉस झालाय पुरा आहे. तर हा होता सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम. इथे प्रॉब्लेम्स हेच यायचे. तर याचा एक ऍडव्हान्स व्हर्जन म्हणजेच आता डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. कळलं. आता इथे जो इश्यू होता सेंट्रलाइज मधला तो रिझॉल्व्ह कसा झाला. ओके, तर तो रिझॉल्व्ह कसा झाला, इथे काय करतोय, आपल्याला एक पोर्शन अगेन दिसतोय इथे रेपोजिटरी वाला दिसतोय. तिघांसाठी पण एक रेपोजिटरी वाला पोर्शन दिसतोय आहे ना. आणि वन मोर इथे दिसेल, कोणती रेपोजिटरी, हे सेंट्रलाइज रेपोजिटरी. ही रेपोजिटरी कोणती आहे, सेंट्रलाइज रेपोजिटरी आहे. बट प्रत्येक वर्क स्टेशन कडे एक त्यांची सेपरेट रेपोजिटरी आहे. या वर्क स्टेशन, सेकंड वर्क स्टेशन कडे पण सेपरेट त्याची रेपोजिटरी आहे. थर्ड कडे पण त्याची सेपरेट रेपोजिटरी अवेलेबल आहे. आता यामध्ये काय होईल, येस, तर यामध्ये ऍडव्हान्टेज असा आहे की आपण काय करणार, आपला जो काम करतोय, ठीक आहे. आता इथे डेटा आहे, इथे पण डेटा होता. हा डेटा
वर्क तेव्हाच करू शकणार जेव्हा हे इंटरनेट थ्रू कनेक्टेड असणार, यांच्याकडे काही बॅकअप नाहीये, काही नाहीये. बट ही रिपॉझिटरी इथला डेटा बॅकअप मध्ये ठेवेल. कळलं? आणि ही रिपॉझिटरी कुठे असेल तर तुमच्याच लॅपटॉपमध्ये. ही रिपॉझिटरी कुठे असेल? तुमच्याच लॅपटॉपमध्ये. आणि या रिपॉझिटरी मध्ये कुठला डेटा तुम्ही घेणार? या सेंट्रलाइज रिपॉझिटरी मधला. आता सेंट्रलाइज रिपॉझिटरी डाऊन झाली तरी तुमच्याकडे बॅकअप आहे तुमच्या रिपॉझिटरी मध्ये. करेक्ट? आणि या रिपॉझिटरी मध्ये डेटा आहे म्हणजे तुम्ही काम करू शकता. काम करू शकता ना. स्वतःचाच लॅपटॉप आहे, स्वतःच्या लॅपटॉप मध्ये रिपॉझिटरी, डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे, आपण काम करू शकतो. करेक्ट? आता कंटिन्युअसली कनेक्ट राहायची गरज आहे का? कंटिन्युअसली कनेक्ट राहायची गरज नाहीये. तर इंटरनेट इलेक्ट्रिसिटीचा काही प्रॉब्लेमच नाही. हा, आता जर तुमचं काम संपलंय तर थोड्या वेळासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज पडेल. का? कारण जो काही डेटा तुम्ही इथे बनवलेला आहे, डेटा मॉडिफाय केला आहे, काही केलं असेल, तो डेटा तुम्हाला सेंट्रलाइज मध्ये टाकावा लागेल. का? कारण तो डेटा तुमच्या दुसऱ्या कलिग्सला पण अवेलेबल व्हायला पाहिजे. बरोबर ना? तुम्ही काम केलंय तुमच्या लॅपटॉप मध्ये, फक्त थोड्या वेळाची कनेक्टिव्हिटी हवी आहे, इथे कंटिन्युअस कनेक्टिव्हिटी हवी आहे का? नाही. तर हा एक ऍडव्हान्टेजेस आहे. इलेक्ट्रिसिटी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी कंटिन्युअस पाहिजे का? नाही. कळलं? तर ही जी रिपॉझिटरी आहे यातला डेटा तुम्ही इथे टाकून द्या. हा डेटा आता सगळ्यांना अवेलेबल होईल. क्लिअर? तर हे जे काही इथे लिहिलेलं आहे, कमिट्स, अपडेट्स, पुश, पुल, ह्या सगळ्या कमांड्स आहेत. काय? कमांड्स. डेटा पुश करायचा, डेटा पुल करायचा. दरवाजा ओपन, दरवाजा क्लोज, पुश पुल. सो ते सेम थिंग. खूप इझी कमांड्स आहे. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल की यार आपण किती जे नॉर्मली अवतीभोवती एन्व्हायरमेंट मध्ये बघतो ते आता आपण कमांडने करतोय. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला पण इंटरेस्ट येईल. सो डोंट वरी. जिथे पण बोर वाटत असेल तेव्हा सांगून द्यायचं, लगेच स्टॉप करून टाकू आपण. ठीक आहे? बोर व्हायचं नाही, फक्त थोडासा इंटरेस्ट बनवून ठेवायचा. येस. तर हा जो आहे डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम, तर इथे हे जे रिपॉझिटरी दिसते आहे, ह्या रिपॉझिटरीवर काम करण्यासाठी, इथून डेटा इकडे पुश करण्यासाठी, हे जे काही कमांड्स वगैरे दिसत आहेत, ह्या सगळ्या कमांड्स, प्रॉपर मॅनेजमेंट, हे आपल्याला करायचं आहे युझिंग गिट. हा, आता हे जे सेंट्रलाइज वाली रिपॉझिटरी दिसतीये, हे काय असेल? हे असेल तुमचं गिटहब, गिटलॅब, बिटबकेट, जो पण तुम्ही प्लॅटफॉर्म यूज करणार, जो की क्लाउड आहे. तर हे रिपॉझिटरी कुठे आहे तुमची? ऍक्च्युली क्लाउडवर आहे असं कन्सिडर करा. गिटहब, गिटलॅब और एनी अदर टूल. क्लिअर? सो सर्वात आधी काय करायचं? गिट इन्फॉर्मेशन तर मिळाली. गिट इज अ CLI टूल. डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम क्लिअर झालं. गिटला का बरं म्हणतो ते क्लिअर आहे. आता ते आणखी क्लिअर होईल जेव्हा प्रॅक्टिकली बघू. बट त्याआधी तुम्हाला काय करायचं? इथे इन्स्टॉल वर जायचं आहे. कुठे इन्स्टॉल? आधी गिट वरच जाऊ. इन्स्टॉल इन लिनक्स हा ऑफिशियल पेज आहे गिटचा. ऑफिशियल व्हर्जन लेटेस्ट 2.52. माझ्या लॅपटॉप मध्ये सध्याच्या कंडिशनला कोणता व्हर्जन आहे तो लेट मी चेक. ओके, बच गया. हा, तो लेटेस्ट व्हर्जन आहे. इथे इन्स्टॉल करायचं आहे विंडोज मध्ये. जर तुम्ही लिनक्स यूज करताय, लिनक्स मध्ये काम करायचं असेल तर yum install git, संपला विषय. उबंतू यूज करताय तर apt get install git. 2-3 कमांड मध्ये काम होऊन जातं. काय टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फक्त विंडोज मध्ये आपल्याला एक्झिक्युटेबल फाइल्स इन्स्टॉल करायची असते. आता ती कशी दिसणार? लेट मी चेक. माझ्याकडे कुठेतरी मी इन्स्टॉल करून ठेवलेली असणार आहे. आहे का गिट? दिसते का इथे गिट कुठे? हा आहे. लेट्स ओपन इट. थोडा लोड घेते माझा लॅपटॉप.
आता तो लोगो दिसेल, एक्झिक्युटेबल फाईल दिसेल, EXE फाईल. त्याला तुम्ही जेव्हा एक्झिक्यूट करणार तुमचं गिट इन्स्टॉल होईल तुमच्या लॅपटॉपमध्ये. ते इन्स्टॉल झाल्यानंतर हे बघा 2.40 वाला आहे माझ्याकडे. ठीक आहे. तर आता सध्या कोणतं चालू आहे 2.52. तर इन्स्टॉल करून घ्यायचं. एक्झिक्यूट झाल्यानंतर इथे गिट सर्च करा. तुमच्या लॅपटॉपमध्ये 3-4 गोष्टी अवेलेबल होतील. कोणत्या कोणत्या? गिट बॅश, गिट CMD, गिट GUI. ओके. हे इन्स्टॉल करा. इन्स्टॉल झाल्यानंतर आपण काय करू? गिटवर काम करायला सुरुवात करू. क्लिअर? काय प्रॉब्लेम, काय इश्यू होऊन जाईल. आणि हे तर तो आपण इथे सर्च करतोय, बट जिथे पण तुम्हाला गिट यूज करायचं आहे राईट क्लिक करायचं इथे तुम्हाला दिसेल. जिथे पण गिट CLI यूज करायचं आहे, गिट बॅश हिअर असं करायचं. तर कोणत्या लोकेशनला तुमचं सुरू गिट ओपन झालं? डेस्कटॉप लोकेशनला. आणि इथे तुम्ही लिनक्स वाल्या कमांड्स लर्न करू शकता. लर्न इन द सेन्स एक्झिक्यूट करू शकता. झालं माझं. ठीक आहे. आणि येस, वन मोर थिंग, तुम्हाला SSH माहिती आहे? व्हॉट इज मीन बाय SSH एजंट? हा, SSH एजंट. हा, SSH क्लायंट. काय असते SSH क्लायंट? सर्व्हरला जिथे आपण ऍक्सेस सॉकेट सिक्युअर शेअरला. हा, SSH फुल फॉर्म नाही विचारला मी. SSH एजंट, SSH क्लायंट काय असते? तुम्ही तुमच्या रिमोट मशीनचा AWS वर जे मशीन तुम्ही क्रिएट करता त्या मशीनचा ऍक्सेस कसे घ्यायचे? हा, आपण कोणत्या टूल वरून घ्यायची? कसे घ्यायचे? डायरेक्ट कनेक्ट करत होते तुम्ही की कशा? आधी CMD वर SSH की 2 कीज द्यायचे. त्याच्यानंतर तो पब्लिक डायरेक्ट CMD यूज करायचे ना? पब्लिक IP देऊन मग त्याच्यानंतर ऑथेंटिकेशन की घ्यायचं. ऍक्सेस नंतर आपण तर ह्या गोष्टी माहिती करून घ्या. व्हॉट इज SSH एजंट, व्हॉट इज SSH क्लायंट, SSH. आता हा जो आपण यूज करतोय ना गिटचा जो गिट बॅश आहे, हा SSH एजंट थ्रू ॲज अ SSH एजंट काम करतो. यावर आपण आपल्या रिमोट मशीनचा ॲक्सेस घेऊ शकतो, SSH घेऊ शकतो. CMD आहे तसंच काम करणार. सो इथे मशीनचा ॲक्सेस घ्यायचं असेल तर SSH-i ID_RSA माहिती आहे ना कमांड्स. तर ते तुम्ही करू शकता. म्हणजे याला कम्प्लीट ॲज अ CLI डॅशबोर्ड यूज करू शकता. सॉरी, डॅशबोर्ड नाही, शेल. ठीक आहे. तर इन्स्टॉल करा. वर्क करू आपण कशावर? गिट आणि गिटहबवर. तर आज समजलं, पूर्ण पोर्शन समजले. वॉटरफॉल, एजाईल, डेव्हऑप्स, गिट. अंडरस्टूड आहे. तर उद्यापासून आपलं जे टूल सुरू होणार ते कोणतं होणार? गिट, गिटहब, गिटलॅब. क्लिअर? तर पूर्ण रेडी करा स्वतःला आजच्यासाठी इथेच.